तत्वज्ञान, शांतता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या 2569व्या जयंतीनिमित्त शहरात चला बुद्ध की ओर या संकल्पनेवर आधारित मैत्री बंधुत्व रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 6:30 वाजता काढण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी पत्रकार परिषदेत दिली. बुद्ध पौर्णिमा हा दिवस जगभरात शांतता, प्रेम आणि सहिष्णुतेचा संदेश देणारा म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर समाजात बंधुत्व आणि मैत्रीची भावना दृढ व्हावी, तसेच मानवाने मानवावर प्रेम करावे हा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूरच्या नागभूमीतून बुद्धधम्माचा प्रसार आणि प्रचार अधिक व्यापक व्हावा ही आपली सामाजिक जबाबदारी मानून ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 1 मे रोजी सकाळी 6:30 वाजता प्रियदर्शी सम्राट अशोक चौक येथून रॅलीला सुरुवात होणार असून ती दीक्षाभूमी येथे समाप्त होईल. या रॅलीमध्ये विविध धर्मांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून सामाजिक ऐक्याचा संदेश दिला जाणार आहे. अनेक सामाजिक संस्था आणि संघटनांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागवंशीय प्रबुद्ध नागरिकांना विनंती आहे, येत्या 1 मे 2026ला बुद्ध जयंती निमित्ताने चलो बुद्ध की ओर मैत्री बंधुभाव प्रभात रॅली 1 मे 2026ला सकाळी 6:30 वाजेला प्रियदर्शी सम्राट अशोक यांच्या चौकातून उंटखाना इथून ही रॅली दीक्षाभूमीला समापन होणार आहे. या रॅलीमध्ये बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामी या शब्दांचा जयघोष होईल. आणि मी संपूर्ण प्रबुद्ध नागरिकांना विनंती करतो की रॅलीमध्ये सहभागी होताना पांढरे शुभ्र वस्त्र धारण करावे आणि हातामध्ये पंचशील झेंडे घेऊन यावे अशी विनंती करतो आहे. या रॅलीत भदंत प्रियदर्शी, भदंत सुमंगल, भदंत भिक्खुणी विशाखा, भिक्खुणी करुणाशिला, भिक्खुणी मेघांबेला यांसारख्या बौद्ध भिक्षू भिक्षुणींसह अनेक धार्मिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत. पत्रकार परिषदेत प्राध्यापक राहुल मून, अरुण गाडे, प्राध्यापक रमेश पिसे, इंजिनियर भूषण मून, माजी न्यायमूर्ती नरेश बनसोड, विनोद मेश्राम, राजेंद्र गणवीर, प्रदीप नारायण, जितेंद्र जिभे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले असून सकाळी ठीक 6:30 वाजता रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे नागपूर शहरातून शांतता, बंधुत्व आणि मानवतेचा संदेश संपूर्ण समाजात पोहोचेल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.